पहिल्या ब्लॉगला चांगलं प्रेम भेटलंय, जेवढं पाहिजे तेवढं. कसं काय मित्रांनो, मजेत ना सगळे? आज आहे ना पाऊस चालू होता दिवसभर, त्याच्यामुळे ना आपण घरीच थांबलो होतो. खूप प्लॅन कॅन्सल झाले आपले आज, आणि तब्येत पण ठीक नव्हती. सकाळी दवाखान्यात वगैरे जाऊन आलो. तर आत्ता एक मित्राचा कॉल आला की म्हणे पाऊस थांबलाय, आपण जाऊन येऊ नाशिकला थोडं. आणि नाशिकच्या मित्रांचे पण कॉल आले होते का नाशिकमध्ये या एकदम व्यवस्थित, एकदम पद्धतशीर मज्जा येणार आहे, आपण जाऊन बघू. आज विसर्जन आहे, विसर्जनाचा दिवस आहे. आज लेट ब्लॉग चालू केला, आत्ता वाजले 6. बघू आपण जाऊन. मी तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊन भेटतो, अजून आवरायचं बाकी. आवरून रेनकोट बिनकोट घालून, रिस्क तर घ्यायचंच नाही आपल्याला. सकाळी दवाखान्यात जाऊन आलो, 1000 रुपये गेले, 1000 रुपये साध्या गोष्टीवरून. आता इथून डायरेक्ट आपण आपल्या मित्राला घ्यायला जाणार. घरापासून निघालो, समोरचा रस्ता बंद आहे. डॉगेश भाई बघितला का? मित्र येतो आता इथून, याच कॉलनीच्या मागच्या साईडला राहतो. आपला मित्र पण आलाय, निघू, त्यालाच गाडी चालवायला देऊ आपण. हो, बघितला का रस्ता आमचा? आयलँड आहे, आयलँड डायरेक्ट. माझा मित्र आयलँडच्या डायरेक्ट त्या बाजूला राहतो, मी या बाजूला राहतो. आपण नाशिक मध्ये आलोय, रस्ते बंद आहे. लोक उलट्या साईडने चालले, उलट्या साईडने त्या बाजूने रस्ता बंद आहे. आम्ही तिकडून जाऊन आलो, परत आता चाललोय रिटर्न. असं वाटतं आपल्याला फिरून जायला लागला आहे ना. भावांना आपण कसं तरी पोचल्यावर समजलं इथं पार्किंगचे वांदे. आम्ही कुठेतरी मध्ये कोपऱ्यात आमची गाडी लावून दिली. आता आपल्याला सरळ जायचं आहे, पण आपण स्पॉट पासून भरपूर लांब आहे. आम्ही आता पायी गाडी लावून चालतोय, भरपूर गर्दी समोर. आमच्या कॅमेऱ्याने थोडा धोका देऊन टाकला आम्हाला. रात्री आपल्याला जास्त शूट करता नाही आला, कारण खूप जास्त पाऊस चालू होता आणि खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे आपल्याला अँड्रॉइड फोन तर बाहेर गाडीची रिस्कच घ्यायची नव्हती. जितके शॉट्स आले तितके चांगले आले, मला आय होप वाटतंय. आणि तुम्ही एन्जॉय पण केला असेल. तर तुम्हाला असेच व्लॉग आणि नवीन काही कॉन्टेंट बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईकच्या अपेक्षा मी नाही ठेवत, कारण न्यू चॅनल आहे. आणि तुम्हाला जर का चांगला वाटलं तरच लाईक करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.